नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांना एका भक्ताने गाय का अर्पण केली आणि स्वामींनी तिचं कसं संगोपन केलं त्याविषयी आज मी तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून ते सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त आहेत आणि स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटला होते तर फक्त अक्कलकोटमध्येच स्वामींची कीर्ती होती असं नाही, तर पूर्ण भारतभर स्वामी महाराज फिरले होते. म्हणून स्वामींच्या लीला सगळ्यांना माहिती होत्या. मग असंच एक कोल्हापूरमधील बावडे हे गाव होते. त्या गावचे जो दत्तात्रय ब्राह्मण राहत होता, दत्तात्रय शास्त्री नावाचे कऱ्हाडे ब्राह्मण अशी त्याची ओळख होती. मग त्या कऱ्हाडे ब्राह्मणाने स्वामींच्या दर्शनास येण्याचे ठरविले आणि तो कोल्हापूरवरून अक्कलकोटला आला. मग स्वामींचं दर्शन घेतले आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार त्या कऱ्हाडे ब्राह्मणाने ते कोल्हापूर येथील बावडे हे गाव सोडले आणि अक्कलकोट येथील बार्शी या गावी येण्याचे ठरविले आणि त्या ठिकाणी तो राहू लागला. मग पुराण, भागवत, महाभारत अशा विविध कथा सांगून तो त्याची उपजीविका करत असे. मग तो स्वामींची मनोभावे पूजा करीत असे, उपासना करीत असे. मग त्याने ठरवले की आपण स्वामींना एक गाय अर्पण करावी. मग तो अक्कलकोटला येऊन बार्शी इथून अक्कलकोटला येऊन त्याने स्वामींना एक गाय अर्पण केली. मग स्वामींना खूप आनंद झाला. का? कारण स्वामी पशुपक्षींवर खूप प्रेम करायचे, त्यांच्यावर दया करायचे, त्यांना करुणा करायचे. मग स्वामींना ती गाय जी होती ती खूप आवडली आणि त्या गायीचे नाव स्वामींनी ठेवण्याचे ठरवले. मग गायीचे नाव काय ठेवायचे असा विचार आणि असा सेवेकऱ्यांना सुद्धा सुचविले. पण स्वामींनी त्यांच्या त्या गायीचं नाव ठेवले गंगा भागीरथी. काय? तर गंगा भागीरथी हे नाव स्वामींनी त्या गायीला ठेवले. मग गंगा भागीरथी जेव्हा ते म्हणायचे तेव्हा ती गाय स्वामींकडे यायची. असं खूप दिवस झाले. मग त्या गायीला पिल्ले झाली. मग त्या पिल्लांचं सुद्धा नावं ठेवली. मग कालवडीचे नाव गोदावरी आणि ते जो खंड्या होता तर खंड्याचे नाव होते लठ्ठ हत्ती आणि धाकल्याचे नाव ठेवले होते कल्याण. अशी त्या गायीच्या परिवारातील ते गायीचे आणि तिच्या बछड्यांचे नावं त्या स्वामी महाराजांनी ठेवले. एकाचं नाव लठ्ठ हत्ती, दुसऱ्याचं नाव कल्याण, तर धाकट्याचं नाव असे ठेवले. मग असा हा गायीचा पूर्ण परिवार जो होता त्याचे नामकरण स्वामींनी केले. मोठ्या प्रेमाने स्वामींनी या गायीच्या परिवाराला सांभाळले आणि या ज्या पशु आहेत, पक्षी आहेत यांच्या स्वामी समर्थ हे सुद्धा वावरले होते. मग त्यांना लळा लावला, त्यांच्यावर प्रेम केलं आणि गायीला एवढे जे महाराजांचं प्रेम मिळले ते किती महत्भाग्याचे होते आणि एवढे प्रेम लाभले की त्या गायीची समाधीसुद्धा बांधली गेली. आणि आजही आपण त्या ठिकाणी जर गेलो तर तिथं आजही सुद्धा पूजा अर्चा होते. एवढे त्या गायीचं महत्भाग्य फुलले. मग स्वामींच्या ज्या काही स्पर्शाने म्हणो, स्वामींच्या कृपेने म्हणो, आज त्या गायीची सुद्धा पूजा केली जाते. आणि अशीही आपण कोणतीही गाय असो, आपण गायीला माते समान आणि गायमध्ये आपण 33 कोटी देवांचं दर्शन घेतो असं म्हणतो. मग कोणतीही गाय असो, आपण त्याची पूजा अर्चा किंवा तिला रोज एक चपाती तरी खाऊ घालायची. मग अशी ती जी गाय होती ते स्वामी तिच्यासोबत सुद्धा वावरले आणि त्या गायीने सुद्धा स्वामींचा जो काही स्पर्श होता, प्रेम होतं, करुणा होती, दया होतं, ते अनुभवलं होतं. मग एवढी ती भाग्यवान स्वामी समर्थ महाराजांची गंगा भागीरथी ती गाय होती आणि ती गाय
खूप भाग्याची ठरली, म्हणजे तिची समाधीसुद्धा लावली गेली. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.